सॅमसोनाइट साऊथ एशिया गोंदेत कंपनीतील कामगारांच्या 8व्या पगारवाढीच्या करारासाठी चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात कंपनी मॅनेजमेंट आणि युनियन पदाधिकारी तसेच युनियन कमिटी यांची संयुक्त बैठक सिटू कामगार भवन येथे पार पडली. या बैठकीत कामगारांच्या पगारवाढीबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक वर्कर्स युनियन सिटूच्या वतीनं मागणी करण्यात आली की मागील कराराच्या पुढे कामगारांना यावेळेस अधिक चांगले इन्क्रिमेंट मिळाले पाहिजे. युनियन कमिटीने देखील व्यवस्थापनाने कामगारांच्या अपेक्षेनुसार न्याय्य आणि समाधानकारक पगारवाढ जाहीर करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या बोलणीत कंपनीच्या वतीनं प्लांट हेड श्री पंकज चावला, HR मॅनेजर श्री सुयोग जोशी, प्रोडक्शन विभाग प्रमुख श्री धनंजय भोसले, श्री गोकुळ शिंदे, श्री अविनाश गडवे उपस्थित होते. तर युनियनच्या वतीनं सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर DL कराड, जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडवळे यांच्यासह कॉम्रेड रमेश परदेशी, कॉम्रेड निलेश तिदमे, कॉम्रेड सोमनाथ नाठे, कॉम्रेड मधुकर खंडागळे, कॉम्रेड राजेंद्र सोनवणे, कॉम्रेड मधुकर खडांगळे, कॉम्रेड मंगेश नालावडे आणि कॉम्रेड सुनील थापेकर उपस्थित होते. कामगारांच्या हिताचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून या बैठकीनंतर कराराच्या पुढील टप्प्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार.